नमस्कार, मी परमेश्वर वाकडे. आपण पाहत आहात यूट्यूबचं हवाडा हे चॅनल. मित्रांनो, जसं की वर आपण विधान केलेलं आहे की छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा की घ्यावा. होय, कारण आपण पाहतोय की सरकारमधून आणि समाज माध्यमातून सुद्धा भुजबळांना राजीनाम्याची मागणी होत आहे. आजची चर्चा याच विषयावर आहे की नेमकी का होत आहे आणि छगन भुजबळ राजीनामा देतील का, यावरची आजची चर्चा सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. छगन भुजबळ ॲक्शन मोडवर आहेत. ते वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत आणि त्यांची जी भाषा आहे ती भाषा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला समाजात तेढ निर्माण होते की काय आणि महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण होती की काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि याचा पुरावा जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण पाहतोय सरकारमधीलच मंत्री त्यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी करतायत. विरोधी पक्ष तर करतोयच, जनता तर करतेच, परंतु सरकारमधील जेव्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा सुद्धा आपण पाहतोय की त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात त्यावेळेला प्रश्न पडतो की नेमका यांचा राजीनामा का घेतला जात नाही. जेव्हा त्यांचा राजीनामा मागितला जातो तेव्हा ते असं म्हणतायत की माझ्या पक्षानं जर मला सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या तर मी तात्काळ राजीनामा देईल. पक्ष म्हणजे सरकार नाही आहे किंवा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नाही आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या संवैधानिक पदावर बसलेलो आहोत, ज्या पदावरून आपण शपथ घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न मी करेल, तेव्हा आपण समाजामध्ये झालं तेढ निर्माण होत असेल तर तिथं कुठंतरी शांततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. परंतु आपण स्वतः समाजात तेढ निर्माण करून समाजाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न आपल्या भाषणांच्या माध्यमातून होत असताना दिसतो आहे. हे जेव्हा लक्षात येत आहे त्यावेळेला आपण पाहतोय की आपल्या राजीनाम्याची मागणी होते आणि म्हणून आपण हा राजीनामा जेव्हा सगळ्यांकडून मागणी होते त्यावेळेला एक नैतिकता म्हणून स्वीकारायला हवा आणि राजीनामा द्यायला हवा मंत्रीपदाचा. परंतु तसं होत असताना दिसत नाही आहे. दुसरी बाजू एक अशी आहे की आपण पाहतोय की समाजातून असाही म्हणजे छगन भुजबळांना सल्ला दिला जातो आहे की आपण जर समाजाचं कार्य करण्याचं ठरवलेलं आहे ओबीसीच्या संदर्भामध्ये की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, मराठा समाज त्यामध्ये समाविष्ट झाला नाही पाहिजे, हे जर आपलं एक आंदोलन असेल, हा जर आपला एक उठाव असेल, ज्या पद्धतीनं आपण ॲक्शन मोडवर आलेला आहात, तर आपण राजीनामा द्यायला हवा. कारण आपण पदावरही राहता आणि त्या सरकारच्या विरोधात किंवा त्या पदाच्या भूमिकेच्या विरोधात आपण जे वर्तन वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून करत आहात ते कुठेही नैतिकतेला किंवा संविधानाला धरून नाही आहे. तेव्हा आपण या पदाचा राजीनामा द्यावा आणि पूर्ण वेळ समाजाचं कार्य करावं, हा सल्लासुद्धा समाज त्यांना देत असताना दिसतो आहे. दुसरी बाब अशी आहे, काही असं म्हणतायत की आपल्याकडे जी संपत्ती आहे, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी आपल्या असलेल्या 4 एकर जमिनीमधली जमीन विकून समाजकार्यासाठी वाहिली, त्यांचा तुम्हाला जास्त राग येतो आहे. त्या मनोज जरांगे पाटलांसारखं तुम्ही तुमच्याकडं असलेली संपत्तीसुद्धा समाजकार्यासाठी वापर करावा आणि जरांगे पाटलांच्या विरोधात आपणही उभा राहावं आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते वाचवावं. अशा पद्धतीचा सल्लासुद्धा आपण पाहतोय की म्हणजे समाज देत असताना दिसतो आहे. नाहीतर हे सगळं तुमचा रिकामा पुळका असेल, कारण का तुम्हाला सत्तेची ही भूक आहे, तुम्हाला त्या खुर्चीची सुद्धा आकर्षण आहे. ती खुर्ची तुम्हाला सोडावीशी वाटत नाही आहे, ते पद तुम्हाला सोडावीसं वाटत नाही आहे आणि तुम्हाला समाजाचा प्रतिसादही हवा आहे, तुम्हाला प्रसिद्धीही हवी आहे. हे होणार नाही. तुम्हाला जर समाजाची प्रसिद्धी हवी असेल, तुम्हाला जर तुमच्या मागं समाज हवा असेल तर तुम्हाला समाजासाठी हा त्याग करावा लागेल. तुम्हाला जर सगळीकडूनच मागणी होत असेल तुमच्या भूमिकेवरनं तर तुम्हाला त्या पदाचा राजीनामा देऊन तुम्हाला पूर्ण वेळ समाजकार्यसुद्धा करता येईल. तेव्हा प्रश्न निर्माण होतो की या 2 दृष्टिकोनातून, एक म्हणजे ते सरकारमध्ये आहेत त्या राजकीय दृष्टिकोनातून आणि दुसरे म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला हवा, स्वतःहून द्यायला हवा. नेमकं भुजबळांनी काय करावं आणि तुम्हाला काय वाटतं यावर आपण नक्कीच प्रतिक्रिया द्यावा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.